आणखी एक मोठी बातमी आहे। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीने तळोजा जेलमध्ये आत्महत्या केली आहे। आरोपी विशाल गवळी 3.5 महिन्यांपासून या तळोजा जेलमध्ये होता, पण आता आपल्याला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली। नराधम विशाल गवळीची आत्महत्या। जेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या। न्याय मिळाल्याची पीडितेच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया। कल्याणमधील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणातील नराधम विशाल गवळीची तळोजा कारागृहात रवानगी केली होती। 3.5 महिन्यांपासून तो तळोजा जेलमध्ये होता। रविवारी पहाटे 3:30च्या सुमारास विशाल गवळीने कारागृहातील बाथरूममध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली। दरम्यान विशाल गवळीच्या आत्महत्येबाबत त्याच्या वकिलांनी संशय व्यक्त केलाय। मला 100% संशय पोलीस यंत्रणेने मारले त्याला जेलात, कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच झालं होतं आणि ती भीती होती म्हणून मी न्यायालयाला अर्ज पण दिला होता जेव्हा त्याची PC चालू होती की अक्षय शिंदेसारखे ह्याला विशाल गवळीलाही मारतील, त्याच्यामुळे याला पोलीस प्रोटेक्शन वगैरे अजून एक्स्ट्रा ह्याच्या सुरक्षित जेवढं करता येईल तेवढं करावं म्हणून, पण त्या अर्जावर काही निर्णय झाला नाही, काय नाही, आणि आता जी भीती होती तीच झाली। आरोपी विशाल गवळीने डिसेंबर 2024 मध्ये कल्याणच्या चक्की नाका या भागातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या केली होती। त्यानंतर पत्नीच्या मदतीने या चिमुरडीचा मृतदेह फेकून दिला होता। बुलढाण्याच्या शेगावमधून पोलिसांनी त्याला अटक केली। 2 महिन्यांपूर्वी या प्रकरणी आरोपपत्रही दाखल करण्यात आलं होतं। या प्रकरणाचा खटलाही जलदगती न्यायालयात चालवला जात होता आणि अशातच आरोपी विशाल गवळीने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय। दरम्यान आपल्याला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। इसको जो हुआ है इसके साथ में ऐसे ही और किसी की बेटी और किसी की लड़की हर एक, और ये सब भगवान का सब इसको दंड है, बाकी और किसी का दोषी नहीं, सब भगवान का दंडित है। जैसे को तैसा होता है, जैसे कि तैसा साथ में हुआ है उसके। आता त्याच्या बाबतीमध्ये पोस्टमार्टम होईल, त्याच्यात रिपोर्ट येईल आणि त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल। परंतु मी एवढंच सांगतो की ज्या आरोपीने अमानुषपणे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता, अत्याचार केला होता, त्याचे केस आम्ही फास्ट ट्रॅकवर चालवून त्याला फाशीची सजा मिळाली पाहिजे अशी सरकारची भूमिका होती। परंतु ते आता त्यांनी आत्महत्या केली आहे, तर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल। ज्या पद्धतीने त्या मुलीवरती अत्याचार झाले तशाच पद्धतीने जर त्याला क्रूरपणे त्याला 3 महिन्याच्या आत त्याच्यावरती ट्रायलवर घेऊन त्याला जर भर चौकात जर फाशी दिली असती तर खरोखर समाधान पण झालं असतं आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले जे असे नराधम आहेत त्यांनी असं कृत्य करताना त्यांना धाक बसला असता। पुढे त्याला फाशी होणार म्हणून त्याने आजच जी त्याने आत्महत्या केली, हा न्याय आम्हाला तर मिळालाच, पण त्याला भीती होती की पुढे मला फाशी होणार म्हणून त्याने आज एक कृत्य केलेलं आहे, स्वतः फाशी लावून घेतली आणि तिच्या आईवडिलांना न्याय मिळालेला आहे। आरोपी विशाल गवळीवरती यापूर्वी अनेक गुन्हे दाखल होते, त्याच्यावरती तडीपारीची देखील कारवाई करण्यात आली होती। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।